ॐ ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातं सागना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादा सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। योऽन्तः प्रविश्य मम वाचि मां प्रसुप्तां सञ्जीवयति अखिलशक्तिधरस्वधाम्ना। अन्यां च हस्तचरणश्रवणत्वगादि प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। हरे कृष्णा। सर्व भक्तांचं स्वागत आहे आज या नित्यानंद त्रयोदशी महामहोत्सवामध्ये। श्री नित्यानंद प्रभू की, श्री चैतन्य महाप्रभू की। किती जणांना ड्रामा आवडला? तर नाटक आणि नृत्य हे जे आहे गौडी वैष्णव परंपरेमध्ये एक अविभाज्य अंग आहे. नित्यानंद प्रभू आणि चैतन्य महाप्रभू ते स्वतः नाटक करायचे. किती जणांना बघा वाटेल? तर नित्यानंद प्रभू आणि चैतन्य महाप्रभूने एकदा चैतन्य महाप्रभू एक दिवस बुद्धिमंत खान यांच्याकडे गेले तर आणि म्हणे की भक्तांच्या प्रसन्नतेसाठी एक नाटक प्रस्तुती करायची आहे, नाटक आणि नृत्य प्रस्तुती करायची आहे, त्यासाठी व्यवस्था करा म्हणून. तर बुद्धिमंत खान त्यांनी भक्त होते, ते मुस्लिम गव्हर्नमेंटमध्ये जॉब असल्यामुळे त्यांना खान पदवी दिलेली होती. तर बुद्धिमान खानांनी लगेच चैतन्य महाप्रभू आता नाटक करणार आणि नृत्य करणार ही बातमी तर एकदम वाऱ्यासारखी पसरली सगळ्या भक्तांमध्ये. आणि त्यांनी व्यवस्थेसाठी तयारी केली. तर छान मोठा मंडप बांधला. म्हणजे नुसतं त्याची तयारी पण एवढी भव्य झाली. सर्व भक्तांना बसण्या येईल असा मोठा मंडप बांधला, स्टेज तयार करण्यात आलं. आणि चैतन्य महाप्रभूंनी स्वतः सर्वांना रोज दिले. तर
गदाधर पंडितांना म्हणे की तुम्ही रुक्मिणीचा रोल करणार. चैतन्य महाप्रभू स्वतः लक्ष्मीचा रोल करणार होते. नित्यानंद प्रभूंना पौर्णमासीचा राधाराणीच्या आजीचा रोल सांगितला. श्रीवास ठाकूर यांना नारद मुनीचा रोल सांगितला. अशा प्रकारे सगळ्या भक्तांना चैतन्य महाप्रभूंनी स्वतः रोल वाटून दिलेत. आणि चैतन्य महाप्रभू लक्ष्मीचा रोल करणार आणि नृत्य करणार हे म्हणल्यावर सगळ्या भक्तांमध्ये एकदम उत्सुकता निर्माण झाली. सगळेजण वाट पाहत होते ड्रामाची. चैतन्य महाप्रभूने मात्र एक त्याच्यासाठी नियम आहे. हा ड्रामा बघण्यासाठी एक नियम आहे. ज्यांचं मनावर आणि इंद्रियावर नियंत्रण आहे त्यांना त्याच्यात प्रवेश आहे. ज्यांनी आपला पूर्ण इंद्रियांवर संयम प्राप्त केलेला आहे त्यांनाच या ड्रामामध्ये तिकीट भेटेल बघण्याचं. तर सगळेजण उत्साहित झाले होते, पण कंडिशन ऐकल्यानंतर सर्व शांत झाले. तर अद्वैत आचार्यांनी बोलत बोलत जमिनीवर एक पायानं रेत काढली, म्हणे की मी त्याच्यासाठी काही पात्र नाही आहे म्हणे, मी तर काही येऊ शकत नाही म्हणे या ड्रामामध्ये. मग अशी कंडिशन टाकल्या. तर श्रीवास आचार्य पण म्हणे की मला पण शक्य नाही म्हणे. चैतन्य महाप्रभू म्हणे मग मी कोणासाठी करणार? तुम्ही जर येणार नसाल नाटक बघण्यासाठी, नृत्य बघण्यासाठी, तर मग हे करणार कोणासाठी मी? तर म्हणे की माझी स्पेशल कृपा म्हणे, आज तुम्ही काही इंद्रियावर मनावर संयम नसते, दोन प्रकारचा असतो. एक ज्यांचे इंद्रियावर संयम नसणारे, ज्यांना इंद्रिया कधी काबूमध्ये नाही आले तर, आणि दुसरे जे भगवंताच्या लीला बघून भावविभोर होतात, त्यांना पण मनावर नियंत्रण नसते. तर चैतन्य महाप्रभूने की काळजी करू नका म्हणे, यावेळेस तुम्ही जणू काही योग्यासारखे संयमी राहाल, योग्यासारखे संयमी राहाल. असं बघून सगळे भक्त मग चंद्रशेखर आचार्यांच्या घरी निघाले. तर चंद्रशेखर आचार्यांच्या घरी मोठा पंडाल टाकला होता. बंदिमंत खानांनी सर्व स्पॉन्सर केलं होतं, सर्व स्टेज वगैरे सेटअप केलं होतं. सर्व भक्त तिथे निघाले. तर सची माता पण निघाली. सची माता आणि विष्णुप्रिया देवी सोबत निघाली. सगळे भक्तांनी आपापल्या नातेवाईकांना पण बोलवलं. भक्तीमध्ये होते नाही होते, मित्र जे कोणी असेल सर्वांना घेऊन निघाले होते. चैतन्य महाप्रभू तिथे सर्वांना तिथं पण रोल देत होते. सर्वांना ते सांगत होते काय करायचं काय नाही. तर अद्वैत आचार्य आले. तर अद्वैत आचार्य तर म्हणत की मला कोणता रोल देता? तर अद्वैत आचार्यांना चैतन्य महाप्रभूने की तुम्हाला जे वाटत ते करा. आता रोलच दिला नव्हता त्यांना, रोलच नाही दिला होता. तर मग त्यांनी स्वतःहूनच त्याच्यामध्ये फ्लेवर ऍड करण्यासाठी जोकरचा रोल घेतला. ज्याच्यासाठी फ्री असते पूर्ण, जे त्यामुळे ते पूर्ण या ड्रामामध्ये आणि नर्तनामध्ये आपल्या वाकुल्यांनी आणि शब्दांनी हास्य निर्माण करत होते. तर जेव्हा त्या दिवशी रात्री ड्रामा चालू झाला, रात्री हा जो नाटिका आणि नृत्य जे होतं यामध्ये चैतन्य महाप्रभू, लक्ष्मी, रुक्मिणी आणि शक्ती ज्या आहेत त्याचं संगीत आणि नृत्यमय आणि नाटिका रूपामध्ये प्रस्तुती करणार होते. दुर्गा. तर पहिला सीन चालू झाला. तर पहिला सीन जेव्हा पडदा उघडल्यानंतर पहिली एंट्री केली हरिदास ठाकूर आणि मुरारी गुप्ता. हरिदास ठाकूरांनी मोठ्याल्या मिशा लावल्या होत्या, डोक्यावर पगडी बांधली होती, हातामध्ये काठी होती आणि जोरजोरामध्ये आवाज देत सांगत होते की अरे लवकरच इथे चैतन्य महाप्रभू ज्यांनी वैकुंठातून इथे अवतार घेतलेला आहे ते आज लक्ष्मी देवीच्या रूपामध्ये नृत्य करणार आहेत. त्यांचं रूप बघितल्यानंतर जसं पडदा उघडला आणि त्याच्या मिशा बघितल्या तर दाढ आणि फेटा बघितला, हातात काठी बघितली, सगळे ऑडियन्स हसायला लागले जोरजोरामध्ये. आणि ऑडियन्स विचारायला लागले की आपण कोण आहात.
आपण कोण आहात, इथं काय करत आहात? तर हरिदास ठाकूर त्यांना म्हणतात की मी वैकुंठाचा कोतवाल आहे, गार्ड आहे, वैकुंठाचा गार्ड आहे, कोतवाल आहे. आणि वैकुंठातून मी जिथे सगळीकडे जातो लोकांना उठविण्यासाठी. कशासाठी? उठा आणि तुम्ही भगवंताचं प्रेम, कृष्ण प्रेम प्राप्त करण्यासाठी लागा. हे माझं कार्य आहे म्हणे. तेच वैकुंठाचे स्वामी, तेच वैकुंठाचे स्वामी आज इथं नृत्य करणार आहेत. तर सर्वांनी जे आहे त्यांच्यासाठी हरे कृष्ण महामंत्राचा जप करा, भगवंताचं नाव घ्या आणि जोरात हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, त्यांच्या नावाची गर्जना करा. आणि असं बोलून एकदम कलात्मकरित्या हातातली काठी जी आहे ती फिरवत होते हरिदास ठाकूर. आणि त्यांच्यासोबत मुरारी गुप्ता स्टेजवर फिरत होते. तिथून लगेच त्यानंतर एंट्री झाली श्रीवास ठाकूरची. श्रीवास ठाकूरांनी पांढरी दाढी लावली होती आणि जणू काही एका ऋषीच्या वेशामध्ये दिसत होते. आणि त्यांच्या मागे एक शिष्य होता. तर श्रीवास ठाकूर यांनी नारदमुनीचा रोल केला होता आणि त्यांच्यासोबत एक शिष्य होता. त्या शिष्याने हातामध्ये चटई ठेवली होती, कमंडलू घेतला होता आणि त्या दोघांनी एंट्री केली. अद्वैताचार्य त्यांना विचारता की हे ऋषीवर तुम्ही कोण आहात? तुम्ही कोण आहात? तर श्रीवास ठाकूर म्हणतात की मी नारद आहे. मी वैकुंठामध्ये काय जगामध्ये सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये फिरतो आणि भगवंताचं नाव सर्वांना देतो. सदैव भगवंताचं नामाचं कीर्तन करत असतो आणि सगळीकडे फिरत असतो. वैकुंठात गेलो होतो तर तिथल्याने सांगितलं, वैकुंठवासींनी सांगितलं की भगवंत नाही आहे तिथं, भगवंत भूतलावर गेलेले आहेत. भगवंतांनी चैतन्य महाप्रभू रूपामध्ये अवतार घेतलेला आहे आणि ते भगवंत आज याच घडी याच तिथीला एक नाटिका आणि नृत्य प्रस्तुत करणार आहे. ते बघण्यासाठी म्हणून मी स्वतः इथं आलेलो आहे. अद्वैताचार्यांचे गांभीर्य, त्यांच्या वाणीमधील गांभीर्य आणि त्यांची अभिनय कला सर्व बघून सर्वजण एकदम मंत्रमुग्ध झाले होते. सची माता मालिनी देवीला विचारते की हे तुझे पतीच आहेत ना? हे तुझे पतीच आहेत ना? तर मालिनी होते हा माझे पतीच आहेत म्हणते. आणि ते त्यांच्या याच्यामुळे एवढे प्रभावित झाले की सची माता त्यांच्या बोलण्यावरून कृष्णाचं स्मरण करून पूर्ण बेशुद्धच पडली तिथे. तर सर्वांनी मग थोडंसं कीर्तन करून त्याला जागृत केला. एवढं त्या अभिनयाचा प्रभाव होता. आणि नंतर तिसऱ्यामध्ये सर्वजण जे वाट पाहत होते कोणाची? चैतन्य महाप्रभूंची. चैतन्य महाप्रभूंनी पूर्ण सुंदर लक्ष्मीचा वेश धारण केला होता. रेशमी साडी घातली होती, हातामध्ये बांगड्या घातल्या होत्या, सोन्याचे सगळे दागिने घातले होते आणि महालक्ष्मीच्या सुंदर रूपामध्ये चैतन्य महाप्रभूंनी प्रवेश केला. तर चैतन्य महाप्रभूंनी आतमध्ये प्रवेश केल्या सगळे भक्त जे आहेत एकदम सुन्न झाले. तर चैतन्य महाप्रभू आल्यानंतर तर चैतन्य महाप्रभू जे आहेत इमिजिएटली रुक्मिणीच्या भावामध्ये गेले तर आणि त्यांना अभिनय करत आणि नृत्य करत रुक्मिणी जी कृष्णाला प्राप्त करण्यासाठी तिने जे पत्र लिहिलं होतं ते पत्र आपल्या हातांनी
आणि आपल्या वाणीने त्याचा गर्भित आशय चैतन्य महाप्रभू आपल्या याच्यामध्ये प्रस्तुत करत होते. रुक्मिणी म्हणते, श्रुत्वा गुणान् भुवन सुंदर शृण्वतां ते निर्विश्य कर्ण विवरे हरतोंगतापं रूपं दृशां दृशिमताम् अखिलार्थलाभं त्वय्यच्युता विशति चित्तमपत्रपं मे. रुक्मिणी म्हणते, चैतन्य महाप्रभू त्या रुक्मिणीच्या भावावेशामध्ये म्हणतात की मी अजून कधी बघितलं नाही तुम्हाला, पण तुमचे गुण ऐकल्यामुळे नारद मुनीकडून आणि सगळे जे ऋषी येत होते राजमहलमध्ये आणि कृष्णांच्या गुणांचं वर्णन करत होते, त्या गुणांचं श्रवण करूनच माझं मन जे आहे तुमच्याकडे खूप आकर्षित झालेलं आहे. माझं मन तुमच्याकडे खूप आकर्षित झालेलं आहे. तर जनरली भौतिक याच्यामध्ये भौतिक रूपाकडे कोणाचं आकर्षित झालं तर त्याचा ताप वाढतो, शरीराचा ताप वाढतो. पण भगवंताचं जे रूप जे आहे ते एवढं शुद्ध सत्वामध्ये आहे की भगवंताच्या रूपाकडे जेव्हा आपण आकर्षित होतो तेव्हा आपलं मन शांत होते. हरतोंग तापम, तर तुमच्या रूपाकडे माझं आकर्षण झाल्यामुळे माझे जे सर्व कामरूपी ताप आहे तो पूर्ण नष्ट होत आहे. रूपम दृशाम दृशिमताम, आणि हे जे तुमचं रूप जे आहे, डोळे जे आहे तर सदैव सुंदर रूपाचं दर्शन करण्यासाठी लालायित असतात. सदैव कुठं सुंदर रूप आहे ते बघत असतात. पण भगवंताचं रूप बघितल्यानंतर रूपम दृशाम दृशिमताम अखिलार्थ लाभम, सगळ्या या सुंदर रूपामध्ये तुमचं जे रूप आहे त्याची परिपूर्णता आहे, त्याची परिपूर्णता आहे. आणि एवढं तुमचं रूप सुंदर आहे. तर माझं तर अजून विवाह नाही झालेला आहे, पण मी तुम्हाला पत्र लिहित आहे. तर कोणी म्हणेल की किती निर्लज्ज स्त्री आहे. तर निर्लज्ज स्त्री आहे, अरे म्हणते की हे निर्लज्ज स्त्रीचं होण्याचं कारणच तुमचं रूप आहे. अपत्र त्वयि अच्युता अविशति चित्तम अपत्रपम, माझं मन हे पूर्ण निर्लज्ज होऊन तुमच्या रूपामध्ये आकृष्ट होत आहे. तर का त्वाम कुंद महती कुलशील रूपा विद्यावयो द्रविण धाम विरत्नमुतुल्यम धीरापतिं कुलवती नवनीत कन्या काले नृसिंह नरलोक मनोभिरामम. अशी कोणती स्त्री आहे की जे तुमचं रूपाचं सौंदर्य ऐकल्यानंतर आकृष्ट होणार नाही. तुमचं कुल, तुमचं शील, तुमचं रूप, तुमची विद्या, तुमचं याचं श्रवण केल्यानंतर कोण आकृष्ट होणार नाही. तर ते म्हणते की धीरापतिं कुलवती नवनीत कन्या कालेन सिंहनरलोक मनोभिराम. तुम्ही सगळ्यांना सध्या मी तुम्हाला पत्र लिहित आहे आणि बाकीच्यांचं योग्य वेळ असेल तर त्यावेळेस त्यांना पण संधी भेटेल तुम्हाला आकृष्ट होण्याची. तुम्ही नरसिंह आहात. नरसिंह जे आहेत, काही भगवंत म्हणतील की मी ते द्वारकेमध्ये बसलेला आहे, तुम्ही तिथं आहात. तुम्ही नरसिंह रूपामध्ये एका क्षणामध्ये एका पिलर मधून आले तर है ना. तर तुम्हाला येण्यासाठी वेळ लागत नाही, तुम्ही कुठून पण येऊ शकता. येऊन जायचं असेल तर कुठून पण येऊ शकता तुम्ही. तर म्हणून मी तुमची निवड केलेली आहे आणि मी माझं जीवन जे आहे तुम्हाला अर्पण करत आहे आणि लवकरात लवकर तुम्ही या. नाही तर माझे वडील जे आहेत या शिशुपालासोबत लग्न करत आहेत. तर जो सिंहाचा वाटा आहे तो एका कोल्ह्यानं घेणं योग्य नाही आहे. तर म्हणे यस्यांग्रि पंकज रजस्नपनं महंतो वांछन्ति उमापतिरिवात्मतमोपहत्ते यर्यंबुजाक्षान् लभेत भवेत् प्रसादं जय्यामसुन्मृतकृशान् शतजन्मभिः स्यात्. जर तुम्ही नाही आलात, जर तुमच्या चरणाचा जर मला आश्रय नाही भेटला तर मी काय करणार, तर हजारो असे कठीण व्रत करणार, पूर्ण शरीर सुकून टाकणार आणि त्याचा परिणाम तर शरीराचा त्याग करेल. आणि वाटलं तर पुढचा एक जन्म घ्यावा लागला तर अजून एक जन्म घेईल. त्या जन्मामध्ये पण व्रत करेल, शरीर पूर्ण सुकून टाकेल
आणि ते शरीर पण सोडून देईल, अजून एक जन्म घेईल. असे किती पण जन्म घ्यावे लागले तरी घेईल मी, पण पण तुमच्या चरणाचीच मी वाट पाहिजे. अशा प्रकारे चैतन्य महाप्रभूंनी आपल्या नृत्य आणि संगीतानं हा भाव व्यक्त केला. ते सर्व ऑडियन्स जे होते, सगळे दर्शक जे होते, सगळे भक्त जे होते, त्यांच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. आणि सगळ्यांनी जसं संपलं तसा हा सीन संपला की सर्वांनी एका याच्यातच एका सुरामध्ये भगवंताचं नाव घ्यायला सुरुवात केलं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि पूर्ण हरिनामानं दणदणीत होत होतं वातावरण. आणि त्यानंतर दुसरा सीन चालू झाला. दुसऱ्या सीन मध्ये तर रुक्मिणी, गदाधर पंडित यांनी रुक्मिणीचा रोल केला. तर रुक्मिणीच्या प्रवेशामध्ये गदाधर पंडित आले वेशामध्ये. आणि गदाधर पंडित जेव्हा नृत्य करत होते त्यावेळेस त्याच्या आधी थोडं अद्वैताचार्यांनी आपली सर्वांचं मन भरविलं. वेगवेगळ्या वाकुल्या करत अद्वैताचार्यांनी आणि गदाधर पंडित आणि त्याच्यासोबतचा संवाद आहे. आणि मग त्यानंतर गदाधर पंडितांनी रुक्मिणीच्या रूपामध्ये नृत्य चालू केलं. आणि ते जेव्हा नृत्य चालू असतानाच त्या नृत्याच्या मध्ये गौरांग महाप्रभू आणि नित्यानंद प्रभूंनी प्रवेश केला. त्यांनी प्रवेश केला की सर्व ऑडियन्स एकदम स्तब्ध झाले. तर सगळे दर्शक स्तब्ध झाले. त्यांचा पोशाख आणि त्यांचा अलंकार एवढा उत्कृष्ट आणि हुबेहूब होता की कोणालाच ओळखू येत नव्हतं की कोण आहे ते. सर्वांना माहित होती की याच्यामध्ये एक चैतन्य महाप्रभू आहेत. कोणते आहेत मात्र कोणाला कळण झालं. ते एंट्री झाली होती. चैतन्य महाप्रभूने राधा राणीच्या वेशामध्ये प्रवेश केला आणि नित्यानंद प्रभूने राधा राणीची आजी पौर्णमासी त्या रूपामध्ये प्रवेश केला. तर पहिले चैतन्य महाप्रभूंनी समोर राधा राणीच्या वेशामध्ये प्रवेश केल्यानंतर काय विचार करून काय ते रूप असेल. काही नाही, चैतन्य महाप्रभू जे आहेत ते कृष्ण, राधा कृष्ण नाही अन्य. तर चैतन्य महाप्रभू या जगतामध्ये अवतरले तर कृष्ण जेव्हा इथं अवतार घेत होते त्यावेळेस राधा राणीकडे गेले होते आणि म्हणे मी पृथ्वीवर अवतार घेत आहे हरिनामाचा प्रचार करण्यासाठी. तर राधा राणी म्हणली होती की तुम्ही भगवंताच्या नावाचा प्रचार करण्यासाठी कीर्तन करसाल आणि कीर्तनामध्ये भावविभोर होऊन खाली पडसाल आणि तुमच्या शरीराला इजा होईल. तर म्हणून माझी अंगकांती तुमच्या शरीराच्या वर ढाकून माझ्या अंगकांतीमध्ये तुम्ही अवतार घ्या. तर कृष्ण वर्णम तुषा कृष्णम. तर चैतन्य महाप्रभू कृष्णच आहेत, पण त्याची अंगकांती आणि त्यांचा भाव जो आहे तो कोणाचा आहे? राधा राणीचा आहे. म्हणजे आहे कृष्ण पण त्याची मानसिक स्थिती आहे ती राधा राणीसारखी. दिसण्यासाठी पण त्यांचा रंग आहे तो राधा राणी सारखा. आणि आता तर स्वयं त्यांनी राधा राणीचं रूप घेतलं होतं. आता तर स्वयं पुन्हा वापस राधा राणीचं रूप घेतलं होतं. म्हणजे जणू काही कृष्ण आहे राधा राणीचं दर्शन देत आहेत. आणि त्याच्या मागे नित्यानंद प्रभू एका म्हाताऱ्या आजीचा पौर्णमासीचा कुबड आलेली हलकशी वाकलेली अशा याच्यामध्ये प्रवेश केला आणि जणू काही सगळीकडे न्याहाळत आहे अशा प्रकारे टक टक टकमक इकडे तिकडे बघत त्यांनी प्रवेश केला. त्यांनी जसा प्रवेश केला की सर्वांनी जोरात टाळ्याचा गडगडाट केला. तर नित्यानंद प्रभूची एंट्री ही टाळ्याच्या गडगडाटानं झाली. तर आज नित्यानंद दिवशी आहे तर नित्यानंद स्पेशल एंट्री झालेली होती. तर त्यावेळेस भक्तांनी त्या संगीतामध्ये मग रुक्मिणींनी
राधाराणी आणि त्यांच्या दोघांच्या याच्यामध्ये कीर्तन आणि नृत्य चालत होतं. आणि नंतर त्याच भावामध्ये चैतन्य महाप्रभू कधी लक्ष्मीच्या भावामध्ये नृत्य करत होते, कधी रुक्मिणीच्या भावामध्ये नृत्य करत होते, कधी दुर्गाच्या रूपामध्ये नृत्य करत होते. अशा प्रकारे पूर्ण भाव सर्व प्रकारचे भाव प्रकट होत करत होते. सगळे भक्त ते नृत्य बघण्यामध्ये एकदम मग्न झाले होते. त्यांना कळालं पण नाही की कधी सकाळ झाली. म्हणजे हे पूर्ण नाटक किती वेळ चाललं? पूर्ण रात्रभर चाललं. आणि सकाळी जेव्हा सूर्य उदय होत होता त्यावेळेस मग सगळेजण जे आहे आपल्या घरी वापस गेले. ते नित्यानंद प्रभू आणि चैतन्य महाप्रभू, नित्यानंद प्रभू विशेषतः तर ते तर लहानपणापासूनच करायचे. तर नित्यानंद प्रभूंचा आविर्भाव एक चक्र या गावामध्ये झाला. राढ देश जे आहे, राढ देश म्हणजे बंगालमध्ये ज्या एरियामधून गंगा वाहत नाही त्याला राढ देश म्हणतात. आता गंगा वाहत नसल्यामुळे जास्त तिथं जास्त उन्नती नसते. जिथे एक चक्र ग्राम आहे, ते एक चक्र ग्राम म्हणजे तेच ग्राम जिथं पांडव राहिले होते आणि बकासुरांचा जिथं वध केला होता भीमानं, तेच गाव म्हणजे एक चक्र ग्राम. त्याच एक चक्र ग्राम मध्ये नित्यानंद प्रभूंचा जन्म झाला. नित्यानंद प्रभूंचा जन्म झाल्यानंतर लगेच पुन्हा तिथे उन्नती व्हायला लागली. सर्व शेती आणि सर्व भरभराट होण्यास सुरुवात झाली. तर नित्यानंद प्रभूंचा जन्म हडाई पंडित आणि पद्मावती यांच्या घरी झाला. तर जेव्हा ते लहान होते त्यावेळेसच त्यांच्या लीला म्हणजे काय होते, मुलांसोबत खेळ म्हणजे काय होते, त्यांचे खेळ म्हणजे सर्व मुलांना एकत्र आणून कृष्ण लीला, रामलीला यांची नाटकाची प्रस्तुती करणं, हेच त्यांची लीला होती, हेच त्यांचे खेळ होते. कारण कोणा मुलाला बोलवायचे तर कोणता मुलगा पृथ्वीचं पात्र बनायचा, कोणी ब्रह्मा बनायचे तर क्षीरसागरावर जाऊन प्रार्थना करायचे तर, आणि भगवंताचा जन्म होण्यासाठी प्रार्थना करायचे तर. नंतर कोणी वासुदेव बनायचं, कोणी देवकी बनायचं, सर्व घराचे दरवाजे वगैरे बंद करून त्याला जेलमध्ये कन्व्हर्ट करायचे तर, आणि कृष्ण जन्माची लीला करायची तर तिथून ते खोटी मोठ्याची यमुना करायचे तर यमुनेला ओलांडून वसुदेव घेऊन जाणार. तिथून त्यानंतर नंद महाराजांची मुलगी वापस घेऊन येणार. अशा प्रकारे पूतनावध, अघासुरवध, तृणावध, कंसवध या सगळ्या लीला जे आहेत सर्व मुलांसोबत नाटका रूपामध्ये खेळायचे ते. त्यानंतर बली महाराज, वामनदेव, रामायण, प्रभू रामचंद्रांच्या लीलांचं एकदा त्यांनी लक्ष्मणाचा रोल घेतला होता. लक्ष्मणाचा रोल घेतला आणि एक मुलगा रावण झाला होता. आणि रावण युद्ध जे होतं शेवटचं, त्या युद्धाचं सीन चालू होता. तर तो मुलगा म्हणे नित्यानंद प्रभूकडे बघत म्हणे की मी रावण आहे आणि माझ्याजवळचं जे सर्वात शक्तिशाली अस्त्र आहे, त्या अस्त्राने मी तुझ्यावर आता आक्रमण करत आहे, मारत आहे. आता तुझ्या शक्ती असेल तर वाचव तुला. आणि त्याने एक कमळाचं फूल घेतलं आणि नित्यानंद प्रभूंना मारलं. ते फूल लागल्या नित्यानंद प्रभू बेशुद्ध पडले. चालू होतं नाटक, पण नित्यानंद प्रभू बेशुद्ध पडले की सगळे मुलं घाबरले तर, आणि सगळे मुलं त्यांच्या आजूबाजूला एकत्र झाले तर त्यांना उठवायला लागले तर काय झालं. तर सगळे मुलं एकदम घाबरले तर, आणि नित्यानंद प्रभू बेशुद्ध आहेत, त्यांना काही चेतना नाही आहे. तर सगळे मग वरिष्ठ पण आले तर, सगळे वरिष्ठ पण यायला लागले तर कोणाला समजून झाले की आता त्यांना कसं जागृत करायचं. तर मग एका वरिष्ठाने विचार काय लागले, झालं कसं. तर म्हणे की असंच करत होतो आम्ही, नाटक खेळत होतो आणि रावणाने एक अस्त्र मारलं आणि नित्यानंद प्रभू बेशुद्ध पडले. तर ते लक्ष्मणाचा रोल करत होते. अरे मग पुढचा रोल पण करा ना. तर मग त्याच्या लक्षात आले की अरे आपल्या एक हनुमान म्हणूनचा एक रोल, जो हनुमानचा रोल करत होता तो मुलगा आला. मग तो गेला हिमालयामध्ये, खोटे मोठे हिमालयामध्ये गेला आणि तिथून त्यांना औषधी घेऊन आली. आणि औषधी जेव्हा नित्यानंद प्रभूच्या नाकाजवळ ठेवली तेव्हा नंतर मग ते
जोरात हरे कृष्ण महामंत्र म्हणत भगवंताचं नाव घेत उठले. तर सगळे जे वरिष्ठ आले होते ते म्हणे की ह्या सगळ्या जे तुम्ही तर लहान आहेत, या सगळ्या लीला जे तुम्हाला भगवंताच्या तुम्हाला कशा माहित आहेत? तर नित्यानंद प्रभू म्हणे या माझ्याच लीला आहेत. या सगळ्या माझ्याच लीला आहेत म्हणे. तर अशा प्रकारे लहानपणापासूनच नित्यानंद प्रभू जे आहेत नाटक आणि याच्यानं कृष्ण भावना करत होते. श्रील प्रभुपादांनी पण नाटकामध्ये भाग घेतला होता माहिती. त्यांच्या कॉलेजचं गॅदरिंग असते ना, कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये श्रील प्रभुपादांनी पंचतत्वांचं नाटक केलं होतं आणि त्यामध्ये ते अद्वैताचार्यांचा रोल घेतला होता त्यांनी, श्रील प्रभुपादांनी. राधानाथ स्वामी महाराजांनी पण चौपाटी मंदिरामध्ये तर सर्व भक्तांसाठी वर्षातून 2 दिवस सगळे भक्त एक मोठा हॉल बुक करतात, मातोश्री सभागृह बुक करून तिथं नाटिकाचं प्रस्तुतीकरण होते, ड्रामा फेस्टिवल. आणि मागचे 30 वर्ष झाले होत आहे प्रत्येक वर्षी. परवाच्या दिवशीच ड्रामा फेस्टिवल झालेला आहे. तर चैतन्य नित्यानंद प्रभू जे आहेत तर त्यांनी 12 वर्षापर्यंत अशा प्रकारे सर्व प्रकारच्या लीला केल्या. आणि नंतर मग 12व्या वर्षी एक संन्यासी तिथं घरी आला. घरी आल्यानंतर हृदय पंडित आणि पद्मावतीने त्यांचं चांगलं स्वागत केलं. स्वागत केल्यानंतर म्हणे की कशा प्रकारे सेवा करू. तर संन्यासी म्हणे मी ते एकटा आहे, एवढे सर्व तीर्थस्थानाला जायचं आहे, मला कोणीतरी असिस्टंट पाहिजे आहे, तर तुमचा मुलगा द्या. आता तर धर्मसंकटामध्ये पडले तर एकटाच मुलगा कोणी आलं त्याला गेस्ट सोबत देणार का आपण? पण अतिथी आहेत आणि त्यामध्ये पण संन्यासी आहेत, नाही कसं म्हणणार. तर त्यांनी स्वतःचा मुलगा, एकटा जो मुलगा होता नित्यानंद प्रभू, त्यांना त्या संन्यासासोबत दिलं. आणि नित्यानंद प्रभू त्या संन्यासासोबत पुढचे 8 वर्ष सर्व भारत भ्रमण करत वेगवेगळ्या तीर्थस्थानामध्ये जात होते. तो पहिले उत्तर भारतामध्ये फिरले, तर उत्तर भारतामधील सर्व तीर्थ केले. तर आणि उत्तर भारतामध्ये फिरत असताना त्यांनी वक्रेश्वर तीर्थ, काशी, प्रयागराज, मथुरा, मसरेमध्ये विश्राम घाटमध्ये स्नान केलं. तिथून 12 वृंदावन आणि 12 वनामध्ये प्रवेश केला. गोकुल इथे गेले. हस्तिनापूर, द्वारका, सिद्धपूर, मत्स्यतीर्थ, कुरुक्षेत्र, बिंदू सरोवर, प्रभास, नैमिषारण्य, अयोध्या, श्रींगवेरपूर, त्यानंतर प्रभू रामचंद्र जिथे गेले त्या सर्व ठिकाणी ते गेले. तर बद्रिकाश्रम, व्यासगुफा, नंतर दक्षिण भारतामध्ये गेले तर शिवकाची, विष्णुकाची, श्रीशैलम, श्रीरंगम, मलयगिरी, कन्याकुमारी, पंचअप्सरतीर्थ, गोकर्ण, फिरत ते पंढरपूरला आले. तर पंढरपूरला आल्यानंतर तिथे त्यांची भेट माधवेंद्रपुरी सोबत झाली आणि तिथेच त्यांची भेट लक्ष्मी तीर्थ यांच्यासोबत पण झाली आणि तिथून त्यांनी लक्ष्मी तीर्थ करून दीक्षा स्वीकार केली. पंढरपूरच्या नंतर पुन्हा ते रामेश्वरमला गेले. तर रामेश्वरम पुन्हा जगन्नाथपुरी इथे आले. जगन्नाथपुरी, गंगासागरून पुन्हा मथुरेमधून वृंदावनामध्ये शृंगारवट इथे थांबले ते. असं 8 वर्षाचं भ्रमण केल्यानंतर पुढचे उरलेले 12 वर्ष ते एकाच जागी शृंगारवटला होते आणि तिथे चैतन्य महाप्रभू आपल्या संकीर्तन लीलेची सुरुवात करायची वाट पाहत होते, त्याची वाट पाहत होते. तर त्यांच्या जरी शक्ती होती पण त्यांनी स्वतःहून चालू केलं नाही भगवंताचं नामस्मरण आणि प्रचार करण्याला, कारण की ते वाट पाहत होते. यद्यपि हे नित्यानंद धरे सर्व शक्ती, तथापि करे ना दिले ना विष्णू भक्ती. त्यांच्याकडे शक्ती होती तरी त्यांनी विष्णू भक्तीचा प्रचार केला नाही. त्यांनी वाट कशाची पाहिली? चैतन्य महाप्रभूच्या आज्ञेची. आज आपण ड्रामा बघितला, त्या ड्रामामध्ये चैतन्य महाप्रभू, नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूरना काय आज्ञा देतात? प्रत्येकाच्या घरी जा तुम्ही आणि त्यांना भगवंताच्या नामाचा प्रचार करा. त्या आज्ञेची वाट पाहत होते ते. तर ज्यावेळेस चैतन्य महाप्रभू नवदीपला आले तर त्यावेळेस नित्यानंद प्रभू तिथे आले तर आणि चैतन्य महाप्रभू त्यांना ही आज्ञा दिली. आणि चैतन्य महाप्रभूला आज्ञा भेटल्यानंतर नित्यानंद प्रभू, हरिदास ठाकूर, आज आपण जे ड्रामामध्ये बघितलं, तर काय करायचे? ते प्रत्येकाच्या घरी जायचे. तर
प्रत्येकाच्या घरी जायचे तर आणि त्यांना म्हणायचे तर की बल कृष्ण कह कृष्ण लह कृष्ण नाम. तो कोणी जर ऐकत नसेल तर त्यांच्या पाया पडायचे तर आणि तरी जर ऐकत नसेल तर तिथंच जमिनीवर लोळण घालायचे तर. आता एवढी नम्रता असेल तर कोण म्हणणार नाही. आमचा एक मुंबईमध्ये एक मुलगा होता, पुस्तक वितरणाचा छोटा मुलगा होता. तो कोणाला जाऊन पकडायचा आणि हातामध्ये पुस्तक घ्यायचा, नाही म्हणलं की तिथंच दंडवत टाकायचा त्याला. तिथंच दंडवत टाकायचं. छोट्या मुलांना पुढे दंडवत टाकल्यावर कोणी पण म्हणेल ठीक आहे. तर अशा प्रकारे तो पुस्तक वितरण करायचा. किती पण कठीण दगडासारखं हृदय असू द्या, पण जर पुढे कोणी जर दंडवत केलं, नम्र झाला, तर त्याचं दगडासारखं हृदय पण पिघळते. अशा प्रकारे नित्यानंद प्रभू सर्वांना हरिनाम देत होते. तर त्यानंतर तर चैतन्य महाप्रभू सगळ्या लोकांमध्ये, तुम्ही नाटकामध्ये बघितलं असेल, तर काही जण जे आहेत, काही जण त्यांच्यावर आरोप करत होते की हे चोर आहेत. काही जण म्हणायचे तर की हे ढोंगी आहेत. काही जण तर दगड फेकून मारायचे तर त्यांच्यावर, घरातून काहीतरी सामान फेकून मारायचे. पण तरी पण प्रचार कार्य जे आहे त्यांनी थांबविलं नाही. प्रभुपादांना पण असं झालं. एकाच युनिव्हर्सिटी कार्यक्रमामध्ये सगळेजण प्रभुपादांना हे करायला लागले, मागे लागले. तर प्रभुपाद व्यासासनावर बसले होते, कथा करत होते. तर म्हणे की तुम्ही व्यासासनावर का बसला, तुम्ही काय सर्वांपेक्षा मोठे आहात का? अशा प्रकारे चॅलेंज केलं त्यांनी. तर प्रभुपादांना त्या पहिले दुसऱ्या भाषेत त्यांनी बोलले तर कळालं नाही. त्यांनी विचारलं काय झालं. तर प्रभुपाद म्हणे तुम्ही पण इथं बसू शकता तुमच्या जर पात्रता असेल तर. पण ते काही मान्य करायला तयार नव्हते. ते सगळे मुलं एकदम व्हायलंट झाले. तर प्रभुपादांना भक्तांनी हळूच गाडीमध्ये बसविलं. तर सगळी मुलं गाडीच्या मागे लागले. तर असं नाही की प्रचार करताना सगळीकडे स्वागतच होते. तर म्हणून तर आपण प्रचार कार्य जो करतो ते लोकांना संतुष्ट करण्यासाठी नाही, तर कोणाला चैतन्य महाप्रभूंना संतुष्ट करण्यासाठी करतो. त्यांना संतुष्ट करण्यासाठी आपण करतो. तर जगदानंद आणि माधवानंद, जगाई आणि मदाईचं नाव काय होतं? जगदानंद आणि माधवानंद. म्हणजे मोठे ब्राह्मण होते. ते ब्राह्मण कुलामध्ये जन्म झाला होता, पण त्यांची गत कशी झाली होती? कशामुळे झालं हे सगळं? वाईट संगतीमुळे. म्हणजे आपण किती पण चांगल्या कुलामध्ये असो, भारतासारख्या चांगल्या देशामध्ये असो, जिथं सहजरित्या कृष्ण राम आणि सर्व धाम आत्ता पण अस्तित्वात आहेत, आत्ता पण पुराण आहेत, आत्ता पण कथा ऐकायला भेटते, साधू संतांचा संघ भेटतो, पण याच्यामध्ये पण जर वाईट संगती केली आपण तर किती पण चांगल्या परिस्थितीमध्ये असो, आपली गत जी आहे त्यांच्यासारखी होण्यासाठी काही वेळ लागत नाहीये. तर नित्यानंद प्रभूंनी त्यांना का निवडलं? कारण की त्यांना वाटलं की चैतन्य महाप्रभू इथं सर्वांना हरिनाम देण्यासाठी येत आहेत, पण असे जे व्यक्ती आहेत जे एकदम गेलेले आहेत ते जर भगवंताचे महान भक्त झाले तर किती नाव होईल. तर प्रभुपादांना आता का सगळेजण मानतात? कारण की पाश्चात्यानं त्यांना भक्त बनवलं. नाही तर इथं पण प्रचार होतो, इथं पण खूप सारे साधू संत आहेत, पण प्रभुपाद का विशेष आहे, त्यांची का महानता आहे? त्यांनी अशा लोकांना भक्त बनविलं की जे हिप्पी होते. इव्हन पाश्चात्य लोकांच्या नजरेत पण ते खालचे होते, त्यांच्या लोकांच्या नजरेत पण खालचे होते. अशा लोकांना एकदम संन्यासी पदावर केलं, मग त्यांची महानता निघते. म्हणून नित्यानंद प्रभूंनी जगाई आणि मदाईची निवड केली की हे जर भक्त झाले तर सगळीकडे चैतन्य महाप्रभूंचं गुणगान होईल. राईट. तर पहिल्या वेळेस जेव्हा चैतन्य महाप्रभू नित्यानंद प्रभू त्यांच्याकडे गेले तर आणि ते त्यांना वापस मारायला लागले, तर नित्यानंद प्रभू हरिदास ठाकूर काय केले? पळून गेले. तिथून पळून गेलेत ते. त्या दिवशी त्यांनी आपला रिपोर्ट दिला. तर हरिदास ठाकूर म्हणतात की या मूर्खासोबत आणि पागलासोबत मला ठेवलं. तर अद्वैताचार्य म्हणतात की नित्यानंद प्रभूंनी इच्छा केली की ते भक्त बनावं, म्हणजे ते भक्त बनणार. तर म्हणून आपल्याला आपली याच्यात यांची काय पात्रता आहे? जगाई मदाईची त्यांची काही पात्रता नव्हती, पण शुद्ध भक्ताने इच्छा केली की ते भक्त बनाव, म्हणून ते भक्त बनले. तर तसंच आपली पण काही विशेष पात्रता नसते, पण आपली कोणीतरी इच्छा करते की आपण चांगल्या प्रकारे भक्त बनावं, चांगल्या प्रकारे सेवा करावं, नाम घ्यावं,
तर त्यांच्या इच्छेमुळे आपल्यामध्ये पात्रता निर्माण होते. तर दुसऱ्या दिवशी चैतन्य महाप्रभू जेव्हा नदीवर जात होते त्यावेळेस जगाईमध्ये त्यांना भेटले. तर आणि त्यांनी ऍक्च्युली चैतन्य महाप्रभूंना स्तुती केली. ते म्हणे की तुम्ही रात्रभर दुर्गा कीर्तन करता म्हणे. तुम्ही रात्रभर जे कीर्तन करता, जे हे करता ना, ते दुरून त्यांना ऐकू येत होतं. आणि ते पण इकडं नाचत होते. ते पण दुरून नाचत होते आणि तिकडं कीर्तन चालू होतं त्याच्या आवाजामध्ये. तर ते म्हणे तू खूप छान करत होतं, रात्रभर आम्ही मजा केली म्हणे. कळत न कळत त्यांनी काय केलं, कीर्तन आणि भगवंताची स्तुती केली. याला म्हणतात सुकृती, अज्ञात सुकृती. अशा प्रकारे अज्ञात सुकृती जेव्हा आपण वाढते आपली, त्यावेळेस भगवंताच्या नामामध्ये आणि भगवंताप्रती, भगवंताच्या भक्तांप्रती आपल्याला रुची होते. म्हणून जे आपण जो प्रसाद खायलो, प्रसाद ग्रहण करत आहोत, आपण जे भगवंताचं एक नाव घेत आहोत किंवा कीर्तन ऐकत आहोत, कशाही प्रकारे भगवंताच्या भक्ताची स्तुती म्हणा, भगवंताची स्तुती म्हणा, भगवंताच्या नावाची स्तुती म्हणा, कीर्तनाची स्तुती म्हणा, ड्रामाची स्तुती म्हणा, कशा पण प्रकारे आपण स्तुती केली तर काय होते, लगे त्याच्यापासून एक सुकृती निर्माण होते. आणि अशा सुकृतीच्या बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठले आवडी. अशा सुकृतांचा जेव्हा पूर्ण चांगला संचय होतो त्यावेळेस आपल्याला भगवंताप्रती आवड निर्माण होते. त्यानंतर जेव्हा दुसऱ्या वेळेस त्यानंतर प्रभू आले तर आणि जगाई आणि मदाईनं त्यांच्यावर वार केला. तर चैतन्य महाप्रभूंनी जगाईला पहिले कृपा केली, कारण की जगाईने वाचविण्याचा प्रयत्न केला नित्यानंद प्रभूंना. पण मदाई जो आहे तो वैष्णव अपराधी होता. तर पाप आणि अपराध यांनी खूप पाप केले होते, पण कोणत्या वैष्णवाची निंदा केली नव्हती, कोणत्या वैष्णवाशी त्यांचा संबंधच नव्हता. तर किती पण पाप असू द्या, ते भगवंत नावानं एका क्षणामध्ये नष्ट होतात. पण भगवंताप्रती केलेला, भगवंताच्या भक्तांप्रती केलेला जो अपराध जो असतो तो लवकर नष्ट होत नाही. भगवंत काय की पाप म्हणजे भगवंताच्या नियमाचं उल्लंघन करणं आणि अपराध म्हणजे भगवंताच्या हृदयाला ठेच पोहोचणं, त्याच्यामध्ये अंतर आहे. तर एकदा ठेच पोहोचल्यानंतर त्याला वेळ लागते भरून यायला. म्हणून भगवंताप्रती, भगवंताच्या भक्तांप्रती अपराध झाला तर जेव्हा भगवंताचे भक्त आश्रय देतात, नित्यानंद प्रभू हे गुरु रूपामध्ये येतात. म्हणून डायरेक्ट भगवंताकडे जाणं रिस्की आहे. काही भगवंताकडे अपराध झाल्यानंतर तिथं काही एंट्री नाही आहे. एकदा भगवंताप्रती अपराध झाला तर भगवंत एंटरटेन करत नाहीत आपल्याला. म्हणून आपण गुरुच्या मार्गे जातो. नित्यानंद प्रभू हे आदी गुरु आहेत. तर गुरूंचा आश्रय भेटला आपल्याला की नक्कीच भगवंत आपल्याला ग्रहण करतात, नक्कीच भगवंत आपल्याला ग्रहण करतात. तर म्हणून आज नित्यानंद त्रयोदशी आहे. तर नित्यानंद त्रयोदशीच्या दिवशी आपण प्रार्थना करायला पाहिजे नित्यानंद प्रभूंना की सदैव आपली काहीच पात्रता नाही आहे, पण आपला एक चांगला गुण असा आहे की नित्यानंद प्रभू काही पात्रता बघत नाही आहेत. चैतन्य महाप्रभू तरी पात्रता बघतात. म्हणतात की जो कोणी तृणादपी सुनिचिर नम्र आहे त्याला चैतन्य महाप्रभूची कृपा प्राप्त होते. पण नित्यानंद प्रभू ते पण पाहत नाहीत, कोणी नम्र आहे की उद्धट आहे, कोणी भक्तीमध्ये इंटरेस्ट आहे की इंटरेस्ट नाही आहे. जो कोणी असेल त्याला भगवंताची कृपा प्राप्त देण्यासाठी तयार असतात ते. तर आपण आजच्या दिवशी नित्यानंदला प्रार्थना करायला पाहिजे की आपली काहीच पण पात्रता नाही आहे, तरी पण त्यांची कृपा पात्र व्हावं, त्यांची कृपा प्राप्त व्हावी. त्यांची कृपा म्हणजे आपल्याला गुरूंचा आश्रय आणि गुरूंच्या मार्गदर्शनाखाली भक्ती करण्याची संधी. श्री नित्यानंद प्रभू की, श्री नित्यानंद त्रयोदशी महामहोत्सव की, शिल प्रभुपाद की, अनंत कोटी वैष्णव वृंद की. हरे कृष्ण.